नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळे? तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे हरिप्रिया फिल्म्समध्ये. आणि झिरो कॉन्टॅक्टचा आपला 11वा दिवस आहे. कारण नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपण हा संकल्प केला होता की आपण येणाऱ्या 1 ते 2 वर्ष कुठल्याही लोकांसोबत कॉन्टॅक्ट ठेवणार नाहीत. फॅमिली सोडून कुठल्याही लोकांसोबत, म्हणजे ज्यांच्यासोबत फक्त आपलं काम आहे, फक्त कामाशी काम ठेवायचं आणि तेवढ्याच लोकांना कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये ठेवायचं जेवढे आपल्या लाईफमध्ये कामाचे आहेत. कारण भरपूर अशी लोक लाईफमध्ये येतात ज्यांची आपल्या लाईफमध्ये काही गरज नसते, कळलं? त्यामुळे तेवढेच लोक आपल्या जवळ ठेवा, तेवढे कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये ठेवा जेवढे आपल्या गरजेचे आहेत. त्यामुळे सगळे कॉन्टॅक्ट लिस्ट आपण खाली केलेले आहेत. कमीत कमी 35 ते 40 लोकच माझ्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये आहेत ज्यांची आपल्याला गरज आहे आणि जे आपल्या लाईफला पुढे घेऊन जाऊ शकतात. निंदा करणाऱ्या लोकांना अजिबात आसपास भटकू द्यायचं नाही. ते जाऊ द्या. आज आपण आहोत इंडिया आणि नेपाळच्या बॉर्डरवरती आणि एक आहे 4 स्टार हॉटेल. तुम्ही रूमचा व्ह्यू बघू शकता. खूप सुंदर रूम आहे आणि मी ह्या रूममध्ये एकटाच राहतो. बाकीच्यांनी वेगवेगळ्या रूम केलेल्या आहेत. बाहेरचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो. खूपच सुंदर आहे. इथे थंडी खूप कमी आहे आणि इथे घासपूस बघू शकता. काजू आहेत, बदाम आहेत आणि या अशा गोष्टी मी शक्यतो खात नाही. कारण मागच्या 3-4 दिवसापासून या हॉटेलमध्ये मी स्टे करतो. या गोष्टीला मी अजिबात हात लावत नाही. आणि या साईडला हे मिनी बार मला दाखवतो. हा मिनी बार, ह्या मिनी बारमध्ये पण भरपूर अशा गोष्टी आहेत ज्या मी अजिबात खात नाही. तर पुढचे अपडेट देतो. पुढील 18 तारखेला माझं सॉन्ग येत आहे, दिल ना बनहिया सीने में. आणि नंतर 1 तारखेला खूप मोठा ब्लास्ट होणार आहे. खूपच सुंदर सॉन्ग येणार आहे. ज्या सॉन्गचं फिटिंग मी मागच्या 3 महिन्यापासून करतोय. शूट होऊन कमीत कमी 3 महिने होऊन गेले, पण मला त्या सॉन्गची डेट भेटत नव्हती. कारण भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला मी आधीच सांगितलेलं आहे, इथे प्रोड्युसर आणि डिरेक्टरचं चालत नाही. इथे जो त्या गाण्याचा सिंगर आहे, जोपर्यंत तो सांगत नाही तोपर्यंत ते सॉन्ग तुम्ही रिलीज करू शकत नाही. आणि ह्याच कारणामुळे सॉन्ग रिलीजिंग आपण थांबवलेलं आहे. पण आपल्याला शेवटी 1 तारीख भेटलेली आहे. 15 तारखेला आपण ते सॉन्ग रिलीज करणार होतो, पण सध्या नाही करत आपण. कारण बाकी त्या सिंगरचे 1-2 सॉन्ग या महिन्यात रिलीज होणार आहेत. त्यामुळे काही इश्यू नको म्हणून आपण ते सॉन्ग सध्या थांबवलेलं आहे. आणि भरपूर साऱ्या बांधवाच्या अशा कमेंट तर नाही म्हणू शकत, कॉल देखील आले मला की गोल्डन सिरीज डिलीट का केली. तर त्याच्या मागे अशी काही खास कारण नाहीत. नव्हती ठेवायची म्हणून डिलीट केली, कारण त्याच्यापासून काही इन्कम नव्हता. 0 इन्कम होता. पूर्ण त्या YT स्टुडिओमध्ये कमीत कमी 168 रुपये एवढाच माझा इन्कम होता. आणि त्यामुळे ते ठेवायचं नव्हतं म्हणून डिलीट केलं. आणि सध्या थोडीफार ब्लॉगिंग करतोय, ते पण माझ्यासाठीच. कारण यातल्या गोष्टीमध्ये आपल्याला काही इन्कम नसतो. आणि ज्या गोष्टीसाठी इन्कम आहे ते हरिप्रिया म्युझिक. तुम्ही ऑलरेडी सबस्क्राईब केलेलं असेलच. त्याच्यामध्ये आपले सॉन्ग येत आहेत आणि सर्व फोकस आपल्याला त्या चॅनलवरती आहे. तर मग भेटूयात आपण 1 तारखेला आणि ह्याच महिन्याच्या 15 तारखेला सॉन्ग जे रिलीज होतं त्या सॉन्गचं नाव आहे रामजी दिल ना बनहिया सीने में. आणि 1 तारखेला होतं दिल तोडके. दिल तोडके जे सॉन्ग आहे त्या सॉन्गचं ऑलरेडी एक आपण पोस्टर रिलीज केलेलं आहे, जे माझ्या इन्स्टा हँडलवरती अवेलेबल आहे. इन्स्टा आयडीचं तुम्हाला नाव माहीतच असेल, प्रिन्स आदित्य. तुम्ही जाऊन बघू शकता. त्या आयडीवरती ते पोस्टर आहे. यूट्यूबवर अजून मी ते शेअर केलेलं नाही, कारण ते नॉर्मल पोस्टर आहे. आणि हे सॉन्ग रिलीज व्हायच्या आधी न्यूज कॉन्फरन्स आणि भरपूर साऱ्या गोष्टी आपण करणार आहोत. आजकाल खूप जास्त बडबड करायला लागले, कारण बोलण्याची सवय लावून घेतली. कारण खूप कमी बोलत होतो मी. पण बोलायचं तिथे जिथे गरज असेल लाईफमध्ये त्याच लोकांना ठेवायचं, ज्या लोकांना आपली किंमत असेल. नाहीतर विनाकारण कचरा ठेवून फायदा नसतो. हे खूप लेट जरी कळलेलं असेल तरी परफेक्ट टायमाला कळलेलं आहे. आणि तुम्ही पण ह्या गोष्टी ध्यानात ठेवा. जास्त स्ट्रेस घ्यायचा नाही. लाईफ एकदाच आहे आणि खूप छोटी आहे, तर आनंदात जगायचे. भेटूयात लवकरच. बाय.